बाहेरून एकदम खुसखुशीत, आतून मसालेदार आणि मऊसर सारणाने भरलेली गरमागरम कचोरी तुम्हालाही खायची आहे का? तर आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल खमंग अशी मटर कचोरी. अगदी बाजारात मिळते तशी, पण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तर सर्वात अगोदर आपण सारण बनवून घेऊयात. तर सारणासाठी मी इथे घेतलेले आहेत छान ताजे असे मटार. आणि सर्वात अगोदर गॅसवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचे आणि तेल छान गरम झाले की त्यामध्ये घालायचे मटार. तर मटर जे आहेत तर ते आपल्याला थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून जे वरची मटरची जी साल आहे तर ती मऊ होईल आणि जे आपलं सारण आहे ते छान बनेल. तर फ्राय केलेले मटार आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून त्याची जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फक्त मिक्सरला त्याला फिरवून घ्यायचं आहे. तर ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला सर्व मटरची पेस्ट करून घ्यायची आहे, म्हणजे जाडसर भरड करून घ्यायची आहे. बघू शकता. तर मटर जे आहेत तर ते आपले वाटून झालेत. आता त्याच पॅनमध्ये आपल्याला परत थोडंसं तेल घालायचे आणि त्यामध्ये ही मटारची पेस्ट घालायची आहे आणि त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर मटार परतून होतोय तोपर्यंतच आपल्याला दुसऱ्या साईडला कचोरीसाठी लागणारा जो स्पेशल मसाला आहे तो बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे. त्यामध्ये घालायचे 1 ते 1.5 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा बडीशोप, अर्धा चमचा काळी मिरे आणि याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला छान खरपूस असं. आणि त्यानंतर त्यामध्ये घालायची सुकी लाल मिरची आणि परत त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपल्याला, छान भाजून घ्यायचे. आणि आता याची पण मिक्सरला आपल्याला जाडसर अशी भरड करून घ्यायची आहे. खूप बारीक नाही करायचं, कारण की आपण हॉटेलमध्ये जेव्हा कचोरी खातो तेव्हा बघतो की मसाल्यामधले काही कण आपल्या दाताखाली लागत असतात, तर तसेच आपल्याला वाटून घ्यायचे. तोपर्यंत आपल्या इकडे मटार पण परतून झाला आहे. आता त्यामध्ये सुके मसाले घालायचे. तर मी घातले 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा चाट मसाला. त्याचबरोबर जो आपण कचोरीसाठी मसाला बनवून घेतला आहे तो, आणि त्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा कसुरी मेथी, जी आपल्याला हातावरती चोळून त्यामध्ये घालायची. तर कसुरी मेथीमुळे सारणाला सुंदर असा सुवास येतो, तर कसुरी मेथी स्किप नका करू. त्याचबरोबर आपल्याला घालायचे 1 ते 1.5 चमचा बेसन, ज्यानी बेसन जे आहे तर ते सारणामधलं पाणी शोषून घेईल आणि जो कचोरीचा मसाला असतो अगदी सुटसुटीत तसा मसाला तयार होईल. तरी त्या आविष्कारला पण पाहायचं होतं की मम्मा नेमकं काय बनवते, तर म्हणून तो पण व्हिडिओमध्ये आलाय. तर चला आता आपण कचोरीसाठी लागणारं कणिक तयार करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे मैदा. 2 वाटी मैदा घेतला मी आणि त्यासाठी 2 चमचे रवा घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचा ओवा जो हातावरती चोळून घालायचा आहे. त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि 2 ते 3 चमचे तेलाचं मोहन घालायचं आहे आणि याला व्यवस्थित आपल्याला चोळून हातावरती मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण जे तेलाचं मोहन आहे तर ते मैद्याला लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याला मळून घ्यायचं आहे आणि छान सैलसर आपल्याला पीठ ठेवायचं, जास्त घट्ट करायचं नाही आहे. आणि आता यामध्ये रवा घातलेला आहे त्याच्यामुळं आपल्याला थोडं सैलसर ठेवायचं आहे, कारण रवा पाणी शोषून घेतो. तर आता पीठ तयार झालं आहे आपल्याला. तर 15 मिनटासाठी पिठाला बाजूला ठेवून दिले. तोपर्यंत जे सारण आहे त्याचे आपल्याला छोटे छोटे साईजचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आता पीठ पण आपलं मुरलेलं आहे. तर आता पिठाचे पण आपल्याला छोटे
गोळे तयार करून घ्यायचे आहेत. त्याची एक पारी तयार करून घ्यायची आपल्याला, जशी आपण पुरणपोळीसाठी बनवतो. आणि त्यामध्ये सारण घालायचं आहे आणि त्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. आणि हाताने त्याला कचोरीचा आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला पूर्ण मसाला जो आहे ते स्प्रेड करून घ्यायचा आहे. तर अशाच पद्धतीने सर्व कचोऱ्या आपल्याला बनवून घ्यायच्यात. आणि गॅसवरती तेल ठेवायचं आहे. तेल छान कडकडीत गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आणि तेलामध्ये मावतील एवढ्या कचोऱ्या आपल्याला त्यामध्ये सोडायच्या आहेत. आणि गॅसची फ्लेम ही लो ठेवायची, कारण की कचोरीचं जे आवरण असतं ते जाड असतं. जर आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर कचोरी आतून कच्ची राहण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस लो ठेवायचा आणि मंद आचेवरती आपल्याला कचोरी छान तळून घ्यायची आहे. तर छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला कचोरी तळून घ्यायची आहे. तर बघू शकता मस्त सुंदर असा कलर कचोरीला आलेला आहे आणि कचोरी टम्म अशी फुगलेली पण आहे. अगदी मार्केटमध्ये मिळते तशी. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण कचोऱ्या ज्या आहेत ते तळून घ्यायच्या आहेत. आणि मस्त तयार झाली आहे आपली खमंग आणि खुसखुशीत अशी मार्केटमधल्यासारखी मटर कचोरी. तर ह्या सीझनमध्ये ही कचोरी नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत बाय बाय.